नमस्कार मंडळी. आज मी संध्याकाळी व्लॉग चालू करत आहे आणि बघू शकता आज खूप दिवसांनी ऊन पडलेलं आहे आणि असं वातावरण आहे. झाडे पूर्ण हिरवी झालेली आहे आणि खूप दिवसांनी ऊन पडलेलं आहे. ऊनच पडत नाही, सतत अंधार असायचा पुण्यात आणि कपडे सुकत नसायचे. कंटिन्युअस पाऊस होता. आज थोडासा उघडला आहे. इथे कपडे सुकतातच आहे आणि कपडे अजिबात सुकत नाही. सगळीकडे कपडे झालेले आहेत. येथे आहे हे इन्सुलिनचं झाड आणि इथेच कारल्याचा वेल देखील आलेला आहे, बघू शकता. मस्त असा कारल्याचा वेल आलेला आहे. कारल्याचा वेल एका माहीत नाही कशाचा आहे, पण खूप असं आलेला आहे आपोआप. बघू शकता ऊन पडलेलं आहे. आज पहिल्यांदा ऊन पडलेलं आहे. छान असं लख्ख प्रकाश पडलेला आहे सूर्याचा. खूप छान वाटतंय. असं सीन दिसतो आमच्या गॅलरीतून. छान वाटतं. आणि मी आज कुठली रेसिपी करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. काय बनवणार आहे तर बघूयात, चला. येथे घेतला आहे मका आणलेला हा. आपण चिवडा तयार करणार आहोत. कशा प्रकारे करणार आहे ते मी तुम्हाला दाखवतेच. येथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण करणार आहोत मक्याचा चिवडा. तर माझी एकदम सोपी पद्धत आहे, तर आपण त्या पद्धतीने करूयात. मी इथे तेल टाकून घेणार आहे भरपूर असं आणि ते गरम चांगलं होऊन द्यायचं, जेणेकरून आपला मका छान तळला जाईल. आणि आपण मक्याचा चिवडा कशा प्रकारे करतो साध्या आणि सोप्या पद्धतीने, तर तो बघणार आहोत. आणि मुलं पोळी भाजी खाऊन कंटाळतात, त्यासाठी हा चिवडा घरच्या घरी कसा बनवायचा सोप्या पद्धतीने तर बघा. आणि तुम्ही नक्की ट्राय करा घरी पण सोप्या पद्धतीने. हे तेल गरम होऊन द्यायचं चांगलं. आपलं तेल गरम झालंय का बघूया. अजून व्हायचं आहे, 2 ते 3 मिनटं बघूया. छान असं आपलं तेल गरम झालेलं आहे, बघू शकता. मका तळतोय छान. मी 2-4 एवढे टाकून बघितले, छान तळतोय. आणि इथे आपण असं तयार केलेलं आहे, ते टाकून घेऊयात. अशा प्रकारे सगळा मका तळून घेऊयात. अशा प्रकारे आपण सगळे तळून घेऊयात मका. हा मक्याचा चिवडा खूप चविष्ट लागतो. लहान मुलं तर आवडीने खातील. पोळी भाजी नाही म्हटल्यावर त्यांना एक खायला द्यायचं. बघू शकता किती पटकन तळला जातोय आपला. तेल छान गरम झालं की पटकन तळला जातो. तेल छान निथळू द्यायचं, म्हणजे तेलकट होत नाही. आत्तापर्यंत एवढा तळून झालेला आहे आपला.
अशा प्रकारे आपला मका एवढा तळून झालेला आहे. बघू शकता किती छान तळला गेलेला आहे. याच्यात आपण हळद आणि तिखट टाकून देऊयात. आता इथे म्हणजे तेल गरमच आहे, तर आपण त्यामध्ये खोबरं तळून घेऊया. बारीक असे कट केलेले आहे. छान असं फ्राय करूया. त्या मक्यामध्ये खाताना चवीला खूप छान लागतं, त्यामुळं आपण खोबरं टाकूया. येथे हे मिक्स करून घेऊयात सगळं. छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ते देखील हलवूया, खाली वर करायचे. इकडे आपले छान असे भाजले गेलेले आहे खोबरं, ते यामध्ये टाकून देऊ. हे सुद्धा छान असं मिक्स करून घेऊया, खाली वर करूया. असं छान मिक्स केलेलं आहे. इकडे शेंगदाणे तळून घेऊया. तेल छान गरम आहे. छान भाजले गेले आहे. ते देखील टाकून देऊ. आपण आता याच्यात टाकणार आहोत मिरच्या. मिरच्या छान बारीक कट करून घेतल्या आता. त्या सुद्धा याच्यात टाकून देऊया. येथे घेतला आहे आपण लसूण. लसूण छान फ्राय करून घ्यायचं. असा लसूण झाला की काढून घ्यायचा आणि यामध्ये टाकूयात. लसणाने देखील खूप छान चव येते.
सगळा लसूण काढून घेतलेला आहे आपण, तांबूस कलर आलेला आहे. छान असं मिक्स करूया. अशा प्रकारे आपला बघू शकता, अशा प्रकारे आपला मक्याचा चिवडा तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हा मक्याच्या चिवड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नवीन पाहत राहा. थँक्यू सो मच. बाय. मक्याचा चिवडा खूपच सुंदर झालेला आहे. तुम्ही जरूर नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा. बाहेर